ऑस्ट्रेलियाचा फलंदाज श्रेयस अय्यर याला ICC प्लेयर ऑफ द मंथ या पुरस्कारासाठी नामांकन मिळालंय। पुरस्काराच्या शर्यतीमध्ये अय्यर समोर न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र, जेकब डफी या दोन खेळाडूंचं आव्हान असणार आहे। श्रेयसनं गेल्या महिन्यामध्ये ICC मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना रंगणार आहे। अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळवला जाईल। दोन्ही संघांनी आतापर्यंत 4 सामने खेळले, ज्याच्यात गुजरात टायटन्सनं 3 सामने जिंकले तर राजस्थान रॉयल्सनं 2 सामन्यात विजय मिळवला। IPL मध्ये पंजाबनं चेन्नईचा 18 धावांनी पराभव केला। यंदाच्या सीझनमधला चेन्नईचा हा सलग 4था पराभव आहे। पंजाब किंग्सनं प्रियांश आर्यच्या शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स समोर 220 धावांचं आव्हान ठेवलं आणि चेन्नईने 5 गड्यांच्या मोबदल्यात 201 धावा केल्या। मंगळवारी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या IPLच्या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा अवघ्या 4 धावांनी पराभव केला। कोलकात्यासमोर लखनौनं 239 धावांचं आव्हान ठेवलं होतं। त्याचा पाठलाग करताना कोलकातानं 7 गड्यांच्या मोबदल्यात 234 धावा केल्या। IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही। त्यामुळे रोहित शर्माच्या कामगिरीवर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्करांनी प्रतिक्रिया दिली। योगदान देण्यासाठी त्याच्याकडे खूप काही आहे। रोहितच्या शॉट्सची निवड सुधारण्याची गरज आहे, असं ते म्हणाले। ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर क्रिकेटपटू विल याने वयाच्या 27व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली। त्याच्या या निर्णयानं ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वाला धक्का बसला। विलने एकूण 36 प्रथम श्रेणी सामने खेळलेत आणि त्यानं हा निर्णय का घेतला याचा सगळ्यांनाच पेच पडलाय। न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गॅरा स्टीड यांनी अचानक प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला। या राजीनाम्यामुळे न्यूझीलंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला। कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी कायम राहायचं की नाही याबाबत ते विचार करणार आहेत, अशी माहिती समजते।